श्री स्वामी समर्थ। श्री धाराई माता नमो नमः। श्री विद्यादाता सरस्वती माता नमो नमः। श्रीमन महागणाधिपतये नमः। सज्जनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जन्मेजय राजाला सर्पदंश झाला आणि अपघाती मृत्यूचं लांछन आपल्या माथी येऊ नये या विचाराने ते पीडित असताना त्यांच्या मुलाला राग आला आणि सर्प याग त्यांनी करून टाकला। नानाविध प्रकारच्या ऋषींनी त्यांना थांबवलं आणि कुठलंही इप्सित साध्य करण्यासाठी आतताईपणा करून चालणार नाही, तर शांततेने एकाग्रतेने एकनिष्ठेने जर कार्य केलं तर यश संपादन होतं। आणि म्हणून करता त्यांनी त्यांना देवी भागवताचा 9 दिवसीय यज्ञ करायला सांगितला। हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सगळं ऐकलेलं आहे। या भागामध्ये आपल्याला 2 शब्द समजून घ्यायचे आहेत आणि ते म्हणजे यज्ञ आणि याग। यज्ञ आणि याग आणि कर्मकांड, यज्ञ यागादी कर्मकांड हे शब्द आपण नेहमीच वापरतो, परंतु त्याच्या पाठीमागे वस्तुस्थिती काय आहे हे पण जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे। सर्वप्रथम आपण यज्ञ या विभागाचा विचार करू। यज्ञ या विभागामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे ही आहे की याला यज्ञ म्हटलं गेलेलं आहे, परंतु यज्ञकुंड नसतं, अग्नीची स्थापना नसते, कुठल्याही प्रकारची तुपाची धार नसते, आहुती नसते, समिधा नसतो, काही नसतं, काही नसतं, काही नसतं। इथे असतं फक्त श्रवण, मनन, पठन, चिंतन। एखाद्या विशिष्ट ग्रंथाचं सकाळी वाचन करणे आणि दुपारी त्याचं नियोजन, निरूपण करणे, त्या माध्यमातून एकाग्रतेने समोरच्या जमलेल्या सर्व श्रोत्यांना तो विभाग समजावून सांगणे आणि त्या विभागाचं महत्त्व त्यांच्या हृदयामध्ये अशा पद्धतीने पटवणे की ते ऐकत असताना आणि सांगणाऱ्याच्या श्रोता सुद्धा श्रेष्ठ दर्जाचा असावा, स्पष्ट वक्ता असावा आणि सत्य बोलणारा असावा। वडाचं पान पिंपळाला लावून नाही चालत। आणि म्हणून करता अशा त्या यज्ञामध्ये जो ग्रंथ आपण स्वीकारलेला आहे त्या ग्रंथाच्या परिस्थितीनुसार, त्याच्या व्याप्तीनुसार कधी 9 दिवस, कधी 7 दिवस, कधी 11 दिवस अशा प्रकारचा तो सप्ताहरूपी यज्ञ केला जातो। या यज्ञामध्ये अप्रत्यक्षपणे जसजशी आपली एकाग्रता वाढत जाते, जसजसं आपलं एकनिष्ठता त्या ठिकाणी निर्माण होत जाते, तसं तसं आपल्या हृदयातील जठराग्नी जागृत होतो आणि हृदयातल्या जठराग्नीच्या समोर केलेला तो यज्ञ असतो। आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो आत्मा आणि परमात्मा एकच आहे। तर या पद्धतीने कुठल्याही प्रकारे यज्ञ नाही, यज्ञकुंड नाही, तुपाची आहुती नाही, कुठल्याही प्रकारचे हवीर द्रव्य नाही, कुठल्याही प्रकारचे यज्ञ यागादी काही नाही। आणि याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे याला ब्रह्ममुहूर्तापासून सूर्यास्तापर्यंतचाच वेळ असतो। तेवढ्या वेळात तुमचं योग्य ते त्या दिवसाचं पठण झालंच पाहिजे, तो यज्ञ त्या ठिकाणी पूर्ण झालाच पाहिजे।
याला आपण यज्ञ असं म्हणतो. आता याग, हा याग म्हणजे ज्या विशिष्ट देवतेचं आपल्याला ध्यान धारणा जप तप करायचं आहे, त्या देवाच्या नावाने, त्या आराध्याच्या नावाने आपल्याला तो याग करावा लागतो. या यागामध्ये आपल्याला अग्निकुंडाची गरज असते, आपल्याला अग्नीची गरज असते, आपल्याला तुपाची धार गरज असते, गाईच्या गौऱ्यांची गरज असते, नानाविध प्रकारच्या समिधा लागतात, नानाविध प्रकारचे हवीर द्रव्य लागतात. आणि हा याग 99% मंत्र सामर्थ्यावर अवलंबून असतो. इथे फक्त मंत्र चालतात. क्वचित प्रसंगी एखाद्या मराठी काही अंशात्मक मंत्र श्लोक त्या ठिकाणी वापरले जातात, परंतु सर्व प्रकारचे याग हे मंत्राच्या माध्यमातून होत असतात. अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर गायत्री याग जर आपण करायचा म्हटला तर गायत्री पुरश्चरण असं दुसरंही नाव त्याला आहे. एका बैठकीत 24 माळा न थांबता, न उठता, न बैठक मोडता करायच्या असतात. पण याच्यामध्ये फक्त मूळ मंत्र त्या ठिकाणी वापरला जातो. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम भू ओम भुव ओम स्वाहा हे जे त्याच्या असतात ते काय आहेत, कसे आहेत, केव्हा करायचे असतात, त्याचं महत्त्व काय हे योग्य वेळी मी तुम्हाला सांगणार आहे. पण आत्ता या क्षणी फक्त मूळ मंत्र ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षयमृतात् स्वाहा अशा पद्धतीने मंत्राच्या माध्यमातून ते याग केला जातो. आता कलियुगामध्ये सगळ्याच यागांना छोटं स्वरूप प्राप्त करण्यात आलेलं आहे. पण तरी सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ज्या आराध्याच्या दरबारात, ज्या आराध्याच्या सान्निध्यात, ज्या आराध्याच्या आशीर्वादासाठी आणि त्याच्या आशीर्वादाने पुनीत झाल्यानंतर आईसाहेबांच्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगण्यासाठी जो याग आपण करतो, तो याग सुरू करण्यापूर्वी आपल्या त्या आराध्याचे 11 माळी हवन झालंच पाहिजे. रोज 11 माळी हवन झालंच पाहिजे. आपला आराध्य श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळीचा आहुती रोज पडलीच पाहिजे. त्यानंतर आपल्या आराध्याच्या आशीर्वादाला पुनीत झाल्यानंतर आपल्या आईसाहेबांकडे आपल्याला जायचं आहे म्हणून ओम ऐं ह्रीं क्लीं या मंत्राचा कमीत कमी 9 माळा त्या ठिकाणी स्वाकार झाला पाहिजे. आणि मग आपण मूळ यागाकडे वळलं पाहिजे. याग अनेक प्रकारचे आहेत. गणेश याग, विष्णू याग, गायत्री याग, रुद्र याग, विष्णू याग, असंख्य प्रकारचे याग आहेत. ज्या ज्या गोष्टी आपल्याला ज्या ज्या वेळेला आवश्यकता आहे त्यावेळेस त्या यागाचं आपण संकल्प करून कार्य करत असतो. इथे मात्र आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या दिवशी आपल्याला प्रत्यक्ष अग्नीमध्ये स्वाहाकार करायचा आहे त्या दिवशी आकाशामध्ये अग्नी असणं आवश्यक आहे. आणि तो आकाशस्थ अग्नी ऐरणीच्या माध्यमातून पळसाच्या पळसाच्या लाकडापासून केलेल्या ऐरणीची माध्यमातून तो आकाशस्थ अग्नी गायत्री मंत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रज्वलित करून मग
तो अग्नीत टाकला जातो, यज्ञकुंडात टाकला जातो. आणि अशा पद्धतीने जर केला तर आणि तरच तो याग फलित होईल, अन्यथा काडी टाकून फक्त जाळ होतो, अग्नी नाही होत. आणि म्हणून करता अग्नी ज्या दिवशी असेल त्या दिवशीच ऐरणीच्या माध्यमातून अग्नी प्रज्वलित केला जातो. भले तो एक दिवस असू शकला असेल तरी आदल्या दिवशी करून ठेवता येतो, परंतु आकाशस्थ अग्नी असल्याशिवाय यागाची सुरुवात होणार नाही. आणि अशा प्रकारे जेव्हा याग केले जातात तेव्हा ते अत्यंत श्रेष्ठ दर्जाने फलित देतात. आणि म्हणून यज्ञ आणि याग या दोघांमधला मूलभूत फरक मी आज तुम्हाला सांगितलेला आहे. जसजशी वेळ येईल तसतसं प्रत्येक गोष्टीचं मी तुम्हाला अनावरण त्या ठिकाणी सांगणार आहे. लवकरच आपल्याला ऐरणी म्हणजे काय, या ऐरणीचा उपयोग क्या आणि कशासाठी केला जातो आणि त्याच्या माध्यमातून अग्नी कशा प्रकारे प्राप्त होतो याचं सविस्तर वर्णन योग्य वेळी मी तुम्हाला देईन. श्री स्वामी समर्थ.